मागच्या दारावाटे यायचं आणि मग सायकल काढून द्यायची. मी सायकल घ्यायची, गपचीप निघून जायचं आणि मी शाळेतून आलं की दारामध्ये थांबायचे. मला वाटायचं माझ्यावरती माझ्या बायकोचं खूप प्रेम आहे. पण मी घरात येताना इकडे तिकडे पाहतो का नाही याच्यावर ते ध्यान ठेवण्यासाठी तिथं माझी पत्नी मला सायकल आणून द्यायची. मग त्यावरून ती घरात आल्याबरोबर किरकिर करायची. आलेला फोन कोणाचा, अगदी निमित्त काढून जवळच थांबायची. नवीन पाहुण्याच्या घरी गेल्यावर त्या घरातील स्त्री कोण कशी आहे त्याबद्दलची चौकशी करून तिचे तोंड ते पाहायचे. मला खूप राग यायचा, पण शांत राहायचं. मी विचार करायचं हे असं का? तर अत्यंत टोकाचा न्यूनगंड भरलेली ही पत्नी संशयाने वागते हे माझ्या लक्षात आलं. आणि मग ज्याच्या अंगामध्ये निसंकोचपणे न्यूनगंड भरलेला आहे हे कळतं आपल्याला, किंवा त्यालाही कळतं, स्वतःवरचा विश्वासच त्यांना नसतो. एकदा तरी स्वतःच्या मनाने तात्काळ निर्णय घेतला असं त्यांचं कधीच घडत नाही. आता काय तर न्यूनगंड असलेली माणसं इतक्या लवकर अशा रोगाला बळी पडतात आणि लवकरच पछाडतात सुद्धा. माझ्या कोणत्याही नातेवाईकाकडे मी जाताना त्यांना सोबत घेऊन जायचं. उगीच नात्याचे प्रेम उतू गेलेलं मला दिसत होते. मी सगळं सगळं ओळखून होतो. आपल्या माहेरला जाताना ती कधीच मोबाईल घेऊन जात नव्हती. अचानकच यायचं. या सगळ्याच्या मागची कारणं काय आहेत हे मी तपासताना खूप विश्वासानं आणि डोळ्यात पाणी आणून सांगायचो. पण त्यांचा मात्र पहिला पाडा नक्कीच 55 राहायचा. त्याच्या मागची भूमिका, मित्राचे संस्कार, त्यांच्या नियती हे कोणाचे आहेत याची उलट तपासणी करण्यात काही मिळते का? आणि मग उलट तपासणी करायला चालू केली. मग स्वतःमध्ये कोणकोणत्या गोष्टी कमी आहेत, काय कमी आहे, काहीतरी बाबींना जवळ घेण्याचा आणि बरोबर करण्याचा प्रयत्न ते करतात. तर काल एक पत्र आलं आणि पोस्ट मास्तर घेऊन आला पत्र. त्यानं पोस्ट मास्तरनं म्हणलं कोण आहे घरामध्ये, आहे का? मग नवरा जेवण करणार होता. त्यासाठी त्याने हात धुण्याच्या जागेकडे तोंड करून तुटीकडे गेला होताच. त्यामुळे पत्नीने ते पत्र घेतलं. थोडा संवाद त्या पोस्टमास्तर आणि याच्या पत्नीमध्ये झाला. आता तिथं संवाद कोणता होणार आहे? कोण आहे घरात? नाव हेच आहे का? ह्यांचंच घर आहे का? हे तुमचं पत्र आले, कोण तुम्ही? करा सही, हे त्यांचंच घर आहे का? होय. पत्नीने हो नाही असं काहीतरी उत्तर दिले असेल आणि पत्र घेतलं. नाही हे उत्तर त्याच्या इथे येणारच ना. नाही हे त्यांचे पत्र आलेले आहे. म्हणजे कोणाचं पत्र आले? नवऱ्याचं पत्र आले. नाही हे उत्तर आले. इतकाच संवाद झाला होता. हात धुणे झालेच होते तितक्यात नवरा बाहेर आला आणि त्याने एक जोरात, इतकी जोरात बुक्की बायकोच्या तोंडावर मारली की त्यात तिचा दात पडला. आता हे काय झालं आणि असं का? तू त्या पोस्टमास्टरला का बोललीस? म्हणजे संशयी नवरा त्यांच्या मनामध्ये संशय का येत होता हे जर तपासलं तर आत्मसन्मान सांभाळा नसल्यास देखील प्रत्येक माणसाने आत्मसन्मान जर सांभाळला तर संशय देखील मनामध्ये येत नाही. आणि जर नाही सांभाळला तर सांगायची गोष्टच नाही. का आणखीन कोणते कारणं असतील का त्याच्या मागं? मेंदू विज्ञानातील हा नवीन शोध जुन्या रोगाचा आणखीन लागलेलाच नाही. तुम्हाला वाक्य परत एकदा सांगतो समजावून की हे मेंदू विज्ञानातील हा नवीन शोध जुन्या रोगाचा आणखीन शोध लागलेला नाही. मग आपल्या संस्कारातच आपण हे बघतो की लग्न म्हणजे दोन व्यक्तीतील गाठ नसते, तर ती न राहता अनेक कुटुंब एकत्र येण्याची साखळी असते. पण ती सुनबाई कशी मिळते, इकडे नवरा कसा मिळतो, त्याबद्दल मनामध्ये असंख्य संशयाच्या बाबी, ज्यात नातेसंबंध अवैध होते का, हाही विचार मनात येऊन जातो. खरं तर माझ्या पाहण्यात मुलगी ही सरबतात साखर मिसळावी तशी सासर घरात मिसळून जाते. तिथे भावनिक गुंतवणूक कमी असते. म्हणजे जिथं भावनिक गुंतवणूक कमी असते तिथं हा रोग जोडण्यास
पोषक वातावरण असते. भावनिक भाषा ही मेंदूच्या भावनेपेक्षा 8 पटीनं जास्त संदेश वैचारिक मेंदूकडे नेते. हे लक्षात असू द्या बरं का जरा. ह्या वाक्याला खूप महत्त्व आहे. भावनिक भाषा ही मेंदूच्या भाषेपेक्षा 8 पटीने जास्त संदेश वैचारिक मेंदूकडे नेते. कोणाला ती बोलते? तिच्या प्रत्येक कृतीवर, हालचालीवर संशय हा जर त्या इरजोड नवरा असेल तर पत्नीला बोलू नये. आणि तिची काळजी इतकी घेतात की इकडे तिकडे तिला वाटते की माझा नवरा माझ्यावर खूप काळजीने लक्ष देतो आणि काळजी करतो. पण तिकडेच तो म्हणजे तोच मनात संशय असतो. कोणता संशय? स्वतःच्या प्रेम देण्यावर विश्वास हा राहिलेला नसतो. काही दिवसासाठी मी एका शाळेवर प्रतिनिधी करून घेतली होती. तिथं जोडपं नोकरी करत होतं. जोडपं म्हणल्यानंतर काय लक्षात आहे तुमच्या? पण त्याची इथं नाव घ्यायची गरज नाही. आता 2 दिवसातील त्यांचा जो अनुभव होता तो मी अनुभव सांगतो. त्या मॅडमला सही करण्यासाठी शिक्षक हजरी तो शिक्षक तिच्या तो वर्गात घेऊन जात होता. म्हणजे ती शिक्षिका कार्यालयातसुद्धा येऊन सही करत नव्हती. कदाचित जर सही करायला तिथं आली आणि कुठला शिक्षक बोलला तर ही बाई माझ्या हातून सुटून जाऊ शकते, असा त्याच्या मनामध्ये संशय यायचा. आता थोडा विषय वळवत त्याच्यासोबत मी चर्चा करताना तो काही सेकंदच उभारला माझ्यासोबत. आता शाळा सुटली तो तिच्या मागे होताच. एस टीत बसतानाच 2 ठिकाणी जागा एक एक रिकामी असताना तो 45 मिनिट उभा राहिला. कुठं उभा राहिला? मॅडमच्या सीटच्या बाजूला. पण त्यानं दुसरीकडं बसायचं कधी अवसानसुद्धा काढलं नाही ना कधी लक्षही दिलं नाही. 45 मिनिट जागा असताना तो उभाच होता. मग संशयाची अशी अनेक उदाहरणं आहेत. मग अनेक उदाहरणापैकी आणखी एक उदाहरण सांगतो. आमच्या शेजारी एक व्हेटरनरी डॉक्टर होते. आता त्यांचं इथं नाव बदलून सांगतो मी. त्यांचं नाव सांगण्याची गरज नाही. आता ते आपण उगा आता गृहीत धरू की काहीतरी नाव देऊ होतं पाटील. डॉक्टर पाटील आमच्या घरी बाजूला यायचे, बसायचे, बोलायचे. त्यांच्या भावाच्या घरी जाण्याचा मला योग आला. मग त्यांची परिस्थिती जेमतेम, परंतु एक लक्षात आले की ते दोन्हीही मनमोकळेपणानं बोलतात आणि असं आहे हे वाटलं. घर तर खूप लहान होतं. त्यावेळी त्यांचा भाऊ माझ्या इतका आडवा थांबला होता की कदाचित मी त्याच्या पत्नीला बघेन आणि त्यांची नजरानजर मला होईल. आता नजर तपासण्याची त्यांच्यात कला नव्हती. बोलत बोलत मी घरातील कपाटाखाली पाहिले. त्यांच्या ते कपाटाखाली पाहिले बोलत बोलत. मी ज्यावेळेस असं दारासमोर थांबलो होतो, ती भांडे घासत होती. भांडे घासताना ती उभा राहिली आणि मग माझ्या दारात येण्याच्या आणि ती भांडे घासताना उठण्याच्या ह्या दोन्हीच्या मध्ये तो असा उभारला होता की कदाचित मी त्याच्या पत्नीकडे पाहतोय. आणि मग माझं लक्ष आतमध्ये गेल्यानंतर कपाटाच्या खाली दिसलं मला. तर काय दिसलं? इतक्या रिकाम्या बाटल्या होत्या, बाकीचं तर बोलायची गरज नाही. मग तात्काळ मी आणि माझी पत्नी काम आहे म्हणून निघून गेलो घराच्या बाहेर. मग पुढे गेल्यानंतर अगोदरच ते बाहेर आले होते. 2 पावलं पुढे येऊन दाराच्या पुढे येऊन थांबलं. परत घरातून एक वस्तू पिशवी तुमची असेल. त्याची पत्नी म्हणाली, हे तुमची पिशवी आहे का? अगदी तत्परतेनं तिच्या हातातली त्याने पिशवी घेतली आणि माझ्या आडवं येऊन थांबलं, हे तुमची पिशवी, आणि दाराला हात लावून थांबला. मला जरा कसं तरीच वाटलं. पण हा संशय कसा असतो त्याचे थोडे थोडे ज्ञान मला येत गेले. बऱ्याच ठिकाणी संशय हा विषय फाईटमध्ये चालतो आणि सायलेंटमध्ये चालतो. सूक्ष्म रूपाने घेतला जातो. समोरच्या व्यक्तीला ओळखू येत नाही, बिलकुल ओळखू येत नाही की मी तुझ्यावर संशय धरतोय, असं करतोय. माझा एक स्नेह बऱ्याच जणांसोबत असल्याने मी अगदी बिनधास्त चर्चा करायचं, वाटेल ते बोलायचं. आमच्या घराच्या पलीकडे एक शिक्षक, त्यांच्यासोबत वेळ आली की थोडीशी चर्चा करण्याचं मला मूड यायचं, मी बोलायचं.
मोबाईल थोडासा हँग होते, जरा सांगता का, असे ते म्हणाले. बघू, असे म्हणताच ते काहीच बोलू नये, पण मोबाईल मात्र देत नव्हते. माझ्या लक्षात आलं की डाटा कॅचअप करून देण्यासाठी त्यांना सांगितले मी. कारण ते म्हणाले, अहो मला देखील शिकवू द्या ना, तुम्हीच एक्सपर्ट कशाला होता, द्या मला मोबाईल. असं म्हणून त्याने काय केलं, पटकन माझा मोबाईल हातात घेतला. माझ्या लक्षात आलं की आता हे असं का केलं त्यानं, असं का केलं हे लक्षात आलं. त्याचं उत्तर काय होतं की कदाचित त्या मोबाईलमध्ये काय असलेली चोरी उघडी पडती आहे असा त्याला संशय आला. आता माझ्यावरती संशय घेत आहेत हे त्याचे विश्लेषणात्मक वर्तन करणारे महाभाग मी देखील पाहिलेत. म्हणजे माझी चोरी उघडी पडत आहे का त्याची उलट तपासणी घेत त्यात पुढील पाऊल धाडसाने टाकत असतात. हा सुद्धा उलट दिशेने धरला जाणारा एक संशय आहे. मी उगीच घेत मजा नव्हतो, म्हणजे मजा उगीच घेत नव्हतो मी, पण चालता चालता थोडी गंमत करायची, ती व्हायची सुद्धा. मग ईर्षेतून संशयाला कशी जागा मिळते आणि ती कोण घेतं आपण लक्षात ठेवत नाही. आपल्याला ते कळतही नाही काय करलं ते. मग भावनेची, सांगण्याचा उद्देश की भावनेची जी प्रगल्भता असते ती आपण इतकी कमजोर ठेवतो की त्यामध्ये, म्हणजे आता कसं होतं, आपण वयाने तर मोठं होतो, हां मोठं होतो, पण भावनेने मोठं होतो का. मग साक्षर व्हायचं, साक्षर लिटरसी म्हटलं जाते. मग लिटरसी ही कशी व्हावी, पुस्तकाची व्हावी का. लिटरसीचा खरा अर्थ काय आहे. लिटरसी म्हणजे माहिती होणं, साक्षर म्हणजे ते माहिती होणं. आता आपल्या घरामध्ये एखादा माणूस म्हणजे साक्षर कसा, कोणत्या बाबतीचा, ते हे सगळं का हा असा विषय इथं नाही, थोडासा विषय वळतो. परंतु साक्षर म्हणजे भावनेनं प्रगल्भ होणे या बाबतीचं उदाहरण म्हणजे कसं आहे, आपण एखाद्या घरी गेलो तर ते आमचे लक्ष्मण बद्दिमे नावाचे मित्र आहेत. त्यांच्या घरी गेल्यानंतर आता ते इतिहास सांगतो त्यांच्या आईचा की त्यांच्या घरी जर कोणी गेलं तर तो उपाशी येत नव्हता, त्याला जेवल्याशिवाय पाठवायचं नाही. आणि एका दिवशी काय झालं, कोणतरी पाहुणं आला आणि गडबड होती म्हणून निघून गेला. 1 तास तरी त्या पाहुण्याच्या बाबतीत त्यांची आई घोकायची, माय पाहुणा उपाशीच गेला, ते काहीच घेतला नाही, काही नाही. आता कुठल्या कुठल्या गोष्टीत त्यांना त्या भावना कळतात, उपाशी राहणं असेल, अजून कुठला दुःख खंत वगैरे वगैरे असेल, हे सगळं माहिती होणं म्हणजे भावना प्रगल्भता येणे. पण संशयसुद्धा घेऊ नये, आणि संशयसुद्धा घ्यावा, तो किती प्रमाणात घ्यावा, त्याची मात्रा किती असावी. मग माझ्याविषयी काय काय बोलतो हे जाणून घेऊ वाटले मला. मग इतर पण काही लपलेल्या बाबीच्या बाबतीत मला जर लक्ष दिलं तर तोही एक संशय स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल होता. आणि संशयी राहणे म्हणजे स्वतःला सुधारणे, पण इतराबद्दल संशयी राहणे, पती आपल्या पत्नीच्या फोनवर, घरी येणाऱ्या नातेवाईकाबद्दल, संपर्कात येणाऱ्या बाबीवर संशय धरतात. तो किती घातपात करतो, अंतर्मनातून प्रेम करणारी पत्नी तुटते. उलट पत्नी देखील स्वतःला मालकीन समजून खूप खूप संशय नवऱ्यावर घेते. हा संशय किती फायद्याचा आहे, थोडा विचार करावा. संशयाचे घर कितीही पुढं गेलं आणि कधीही पुढे गेलं आणि कसंही पुढे गेलं तर ते पुढे येत नाही. पण कारभारी माणसाला मात्र हे बोलणे गरजेचं असते. त्यामुळे तो बोलतो म्हणजे त्यावर संशय धराव का. पर्यवेक्षण करून त्यात सुधारणा कराव्या आणि करण्यासाठी आपण एकत्र बैठक घेणं गरजेचं असतं. म्हणजे समुपदेशन नावाची गोष्ट असते ती दोन्ही बाजूची असावी. त्यात नवीन काही करता येतं का. एकाच बाजूनं जर आपण अभ्यास करत गेलो कुठल्याही एका बाजूनं, तर मात्र नक्कीच आपण संशय हा कधीही त्याचा फडशा पाडू शकत नाही. मग संशयाचे काही प्रकार आहेत का. व्यवहार, नातेसंबंध, सहकार्य, स्वार्थाकडून, मीपणा, मिळवताना इतर कुणीही लुडबुड करतो आणि का करतो याच्या त्या सर्व वर्तनावर संशय हा घेतला जातो. मी एका ठिकाणी किरायाने राहत होतो. खूप गमतीची गोष्ट आहे आणि मला सवय थोडी वर्तनाची नोंद करायची. शेजाऱ्यासोबत ओळख पडली की चांगलं वाटायचं आणि चांगलं बोलायचं. मग ओळखी सांगत राहायचं. 2 दिवसानंतर त्याने त्याच्या घरातून थोडा वाद ऐकू आला मला.
मी थोडंसं लक्ष दिलं आणि आधीच म्हणजे आता हे तर वर्णन करण्यासाठी नाही, आधी आणि सोडून दिला तो 2 दिवसानंतर तो परत ऐकू आला. शब्द असे होते की तुम्ही कोणत्याने रस्त्याने आलात, म्हणजे कोणत्या रस्त्याने आला तुम्ही. मी त्या एरियामध्ये फेरी मारून आलो का. नाही नाही नाही, सहज विचारले. पत्नी काय म्हणते, मी तुमची वाट बघत होते या रस्त्यानं आणि तुम्ही आला त्या रस्त्यानं. या रस्त्यानं आलो त्या रस्त्यानं हे वाक्य झालं काय. पण या संवादात तुम्हाला काहीही तथ्य सापडणार नाही, पण गहन असं काहीतरी होते परत परत मला वाटून गेलं. पुढे थोडंसं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कोणता शब्द बोलला आणि त्या अगोदरची कोणती रचना आणि त्यामुळे रचना म्हणजे कोणता शब्द होता की त्यातून त्यांचा वाद सुरू झाला. असे मला जरा बारकावा तपासत गेल्यास सापडेल असं वाटलं आणि मी तपासायला चालू केलं. मला खूप वाईट वाटलं. खूप थकून येणारा शेजारी पवनराज त्याच्या पत्नीला रस्त्यातून त्याच्या मैत्रिणीच्या घरी जातो की काय असा संशय तिच्या मनात येत होता. आता विनाकारण संशय धरणाऱ्या व्यक्तीला कसा भास होतो हेही समजत नाही. तो तिला समजावून सांगत राहायचा, असायचा, भेटायचा, बोलायचा. विनाकारण संशयाने लोक विभक्त होत असतात, एकमेकापासून दूर जातात. त्यात काय तर कोणासोबत राहावं हे कळत नव्हतं. मग संस्कार कसा रुजवायचा आणि दुःखी जीवनाला आधार रूपाने सुख कसं मिळवायचं. बऱ्याच गोष्टी आत्मा आणि मनाला शांती ही कशी मिळेल. प्रेमाची ही खास समस्याच आहे. गोडाव मात्र चालतो, पण पण त्याचा छळ केला जातो. तो होतो संशयाने. छोट्या छोट्या गोष्टीला रागात येणं आणि एक जण कोणतरी पुढं जाणं. सौंदर्याचा खास धोका म्हणजे संशय. कमाई करता नाही, पैसे कुठून गेले. कमाई करत नाही, पैसे कुठे गेले याबाबतचा घेतलेला विचार, पैसे कमवायची शांती, समाधान सर्व क्षतिग्रस्त होऊन जातं. आणि मग संशय धरून जर मन आपण ठेवलं तर ते रागाने प्रभावित होतं. मग हळूहळू रागाचे रूपांतर गुलाम म्हणजे काय सांगायचं आता वेगळ्या शब्दात. राग हा आपल्याला गुलाम करतो. जसे सकारात्मक विचार हे संसर्गजन्य असतात आणि असतोच, तो संशय नसतो. सज्जन आणि मूर्ख यातून तो आपणास जर कर्तृत्व संपलेल्या किंवा नसलेल्या माणसाच्या संपर्कात आलो की संशय बळावतो. प्रत्येक गोष्ट भावनेत जोडलेली असते, तरी कुत्र्याच्या शेपटासारखी ती किड्यांना पळवून लावत नाही. संशयी माणसं प्रशंसेमध्ये खुलून जातात आणि निंदा केल्यावर इतके आकडतात तर खरा प्रेम करणारा माणूस घुटमळत जीवन जगतोय अशा व्यक्तीच्या सहवासात. म्हणजे ज्यानं खरं प्रेम करते आणि दुसरं त्याच्यावर संशय धरते, त्याला मात्र खरं तर इमानदार माणसाला घुटमळच आहे आयुष्यभर. कुठे बायको तर कुठे नवरा, तर कुठं सासू, तर कुठं शेजारी, तर कुठं सहकारी. कुठल्या ना कुठल्या गोष्टीत कोण ना कोण संशय घेत असतो. आता दुसऱ्याच्या मनात संशय निर्माण कसा करायचा हे मात्र प्लॅनिंगनं जर केलं तर म्हणजे संशय ही गोष्ट कशी तयार करता येते. मग मी आता कोपऱ्यातल्या दुकानात असलेल्या मालकीणला बोलत असायचा तो नोकर. खरं तर तो निमित्त काढून तिथे तासनतास बसायचा, थांबायचा. मी हे पाहून थोडंसं मनात माझी शंका आली. सावकाशपणे नियोजन केले आणि मग त्याचं नियोजन करून आता जेव्हा केव्हा तो दुकानाकडे निघायचा, याच्या दुकानातून वाट पाहत तो दिसला की हसत दुकानदाराच्या मालकीला अहो ताई असे म्हणायचे आणि खूप सौम्य आवाजात
उगीच येणाऱ्या व्यक्तीकडे बघून तो हसायचा. घेताना तर काय बिस्किट गोळ्या काहीतरी वस्तू घ्यायची 10 रुपयाची. पण तुमच्या लक्षात आलं नसेल अजून, परत हे सांगतो, त्या दुकानदारांकडं तो पहिल्यांदा जायचा आणि जो व्यक्ती समोरून यायचा त्या व्यक्तीकडे बघून हा माणूस त्या दुकानदारीला काय म्हणायचा, बिस्किट द्या, गोळ्या द्या 10 रुपयाच्या घ्यायचा आणि या माणसाकडे बोट करून तो बोलायचा. बिस्किट घेणं किंवा अजून काही साहित्य घेणं त्या बाईच्या दुकानातून हे फक्त निमित्त होतं. पण ॲक्टिंग अशी करायची की ह्या समोरल्या माणसाकडे बघायचं, हे वर्तन. मग तो दुकानच्या जवळ गेला की त्याची वाट बघत बसायची. पुन्हा तो पुन्हा 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 एकजुटीनं येणारा आणि एकजुटीनं बोलणारा त्या दुकानदार मालकीणवरती संशय घेऊ लागला. तसा त्याचा काहीही संबंध नव्हता. गिऱ्हाईक म्हणून जात होता, पण सारखं जात होता. आता पण मनस्थिती अशी बिघडली, ही हलकी ठेवणारी माणसं जग जिंकतात का? जिंकत नाहीत. मग त्यांना जगणं सोपं जाईल का? घर म्हटले की माणसे, पत्नी, भाऊ, बहीण, नाते येणारच. जर विंचू किंवा उपद्रवी वस्तू किंवा प्राणी घरात जर असेल, आज नाही तर उद्या त्याचा समाचार घेऊ असे आपण कधीच म्हणत नाही. तात्काळ मारण्याचा, फेकून देण्याचा प्रयत्न करतो. पण संशयाबाबत आपण असं कधीच करत नाही की माझ्या मनात संशय आला आता काढून टाका बाबा, ती खोटा आहे असं नाही म्हणत आपण. तात्पुरतं आपण ते मल्लम लावण्यासारखं झालं. जो आपल्यावर निष्पाप प्रेम करतो, संशयामुळे किती लवकर थकून जाईल, जीवन जगणे त्याला आवडेल का, वाटेल का, त्याची चिंता किती सतावेल त्याला, याचा अंदाज आपण घेत आहोत का? एक घरानं माझ्याकडे आलं आणि म्हणाला, काय म्हणलं, मी यापेक्षा जास्त माहिती घेतली असते पण मला ते मिळाले नाहीत. मी म्हणलं राहू दे, जुन्या काही अडचणी आठवणी उजाळा देऊन दुःख देत बसू नको. ती मुलगी पुन्हा बोलू लागली, माझे जरा ऐकताय का? आई माझ्या वडिलावर संशय हात होती. त्यावेळी खूप जोरात आणि हट्टी भावनेने राहिली. त्यावेळी गरज होती का असं करायची? काहीतरी पाहायची होती का गरज? झाडून काढायला गेलेल्या सेविकेबद्दल संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल तो काय बोलतोय? म्हणजे एखाद्या हेडमास्टरच्या किंवा मुख्य व्यक्तीच्या कार्यालयामध्ये कोणतरी चपराशी लेडी झाडून काढते, त्यावेळेला येणारा ऑफिसरसुद्धा तुझा आगाऊच बोलतो. त्याच्या मनात काय येतं? म्हणजे माझ्यापेक्षा त्याचे नाव जास्त प्रसिद्ध होते का? असेही सहकारी तिथल्या माणसासोबत राहायचे. आणि नकारात्मक विचाराने पछाडलेल्या व्यक्तींना रोज काहीतरी कंपनीला असतं. त्यांचं दुखणंच असतं. ते विविध व्यक्तीच्या संशयाच्या तरा ह्या वेगळ्या असतात. अर्थ, मानपान, इगो, सेक्स, सोबत, प्रेम, अनेक मस्तरातून त्यांच्या डोक्यामध्ये संशय हा निर्माण होतो. आता मी प्रसिद्ध होताना इतराची मते खोडतो, ती तशी आहे का याचा विचार न करता दुसरे म्हणणे माझे खोडतील. ते खोडत आहेत का? माझं म्हणणं तो माणूस मला खोडणार का? माझ्या मनात संशय येतो, मग त्याच्या पुढचं मला काहीतरी करावं लागते. पुढचं जर तुमच्यात विद्वत्ता असेल तर करायची गरज नाही ना, आपोआपच ते होतं. पण त्याच्याकडंच त्यानं काहीतरी मला म्हणतो, माझा मुद्दा खोडणार का, असं जे आपण संशय धरतो ते मात्र चुकीचं आहे. मग मी त्याच्याबद्दल शंका घ्यायची. शंका घेऊन मग किती प्रमाणात त्या संशयाला जवळ ठेवायचं? मला तर एकच वाटतं, संशय जर खोटा निघाला तर उदासीनता आपली फर्स्ट क्लास मैत्रीण होते. एकदम सुंदर मैत्रीण म्हणजे कोण? उदासीनता. आणि ती कधीही इतर सुखप्रपंच, आनंद प्रपंच, खेळणे बागडणे याला मनसोक्त जगू देत नाही.
मानसिक संतुलन बिघडवण्यामध्ये तिचा मोठा हात लागतो. मग त्यांना स्वीकारायचं का आपण? शेवट काय तर अर्थहीन जगणे. आता काहीही अर्थ माझ्या जगण्यात राहिलेला नाही, ही भावना उदयास येते. मग स्वतःच्या चांगल्या मताबद्दलचं चुकीचं ठरत राहायचं का? आता आपण बोलतो ते चुकलं का? आपलं काम करताना हे असलं असतं का? यात आपले याला महत्त्व आहे, आपल्याला महत्त्व आहे, आपलं मत महत्त्वाचं आहे. मग स्वतःला काही वर्तनातून संशयित राहावे, त्याचे फायदे की व्यक्ती वर्तन बदल सुधारणा करतो. मला कुणी हटकू नये, समोरील माणसाने संशय घेऊ नये म्हणून काही माणसं आबोला धरतात, रुसून बसतात. जोपर्यंत माझा हेतू साध्य होत नाही तोपर्यंत सर्वजण वाईटच आहेत समजायचं. पण हेतू साध्य झाला का नाही की सर्वजण आपले चांगले, असा या वृत्तीचा स्वभाव असतो. म्हणजे संशयी माणसाचा हेतू जर साध्य नाही झाला ते रुसून बसतात, आणि जर हेतू साध्य झाला की मग सगळं जग चांगलं असते म्हणतात. स्वतःची स्वप्ने ही स्वतःच पूर्ण करावी लागतात, अशा प्रवृत्तीची माणसं विसरतात. अपेक्षा मात्र इतर राखून जास्त करतात आणि दुसऱ्याचा दुसऱ्याचा रस्ता हा बंद करतात. आता जास्त बोलण्यापेक्षा काय असते की संशयी माणसं हे चेहरा पाडूनच राहतात, त्यांच्या चेहऱ्यावर तेज नसतं. यापुढील भाग संशयाचा भाग क्रमांक 3 पाहूया आपण. तोपर्यंत 2 ऐका. वंदे मातरम.